व्हिलियरचे इंजिन लावलेले आहे. सेकंड वर्ल्ड बनवलेला मॉडेल आहे. त्याच्यावरती इन्स्पायर होऊन हिंद सायकल मुंबई वर्लीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मग फर्स्ट व्हीलला ट्रायलसाठी लावलेले सर्व इंजिन आहे. बापरे इंजिन बघा. पण बॉबी पिक्चर मध्ये फेमस झाल्यामुळे तिच्या टायर पाशी हेडलाइट दिली जायची आणि उडनचे डोअर व्हायचे. त्यावेळेचे डोअर उलट्या साईडचे इटलीचे मॉडेल्स आहेत. त्यामधले येलो वाला थोडा रिअर दिलेला 1950चा मॉडेल आहे. तिकडे दिलेला ब्रेक आहे. फर्स्ट गिअर सेकंड आहे. 350 सीसीचे इंजिन आहे. 1930 to 35चा मॉडेल आहे. 4 स्टॉक आहे. आता आम्ही मॅप्रो मधून आलेलो आहेत म्युझियम मध्ये. शकताय किती थंड हवा चालू आहे का. 100 रुपये पर पर्सन. 100 रुपये तिकीट आहे एकाचा. आता म्युझियम मध्ये चाललोय गाड्या बघायला. ओल्ड काय हवा आहे वा. तर मग आवाज येतोय. तिचं मॉडेल आहे. त्याच्यावरती इन्स्पायर होऊन हिंद सायकल मुंबई वर्लीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे. MTM मयुरो मोपेड चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेडीला देसी गाडी बोललं जायचं. चेन्नईच्या बाहेर कधी चाली नाही. स्टेट लिमिटेड होती त्यामुळे. हे 1970चे मॉडेल्स आहेत. आपण दोन्ही साईडून बघूया. जे फर्स्ट वाली आहे BSA ब्रिटिश सोल्जर काही व्हेरिकल इंडियामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेऊन यायचे. जाताना डोनेट किंवा सेल करून जायचे. त्यामधलं मॉडेल आहे. 350 सीसीचे इंजिन आहे. 1930 to 35चं मॉडेल आहे. 4 स्टॉक आहे. 4 स्टॉक आहे. कोणती ही वाली. ही गिलेरा इटलीमध्ये जावा मॉडेल दिसते मला. जावा सारखी दिसते. हां बोला. गिलेरा इटलीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे. त्याच्या सीट खाली 2 टँक दिले गेलेले आहेत. एक फ्युएलसाठी आणि इयर पास होण्यासाठी. NSU जर्मनची मोपेड आहे. खास जर्मन लेडीजसाठी बनवलेली मोपेड आहे आणि तिला अटॅच इयर पंप पण दिलेला आहे की टायर पंक्चर झाल्यानंतर इयर करून कंटिन्यू करू शकत होतो. 1953चं मॉडेल आहे. होंडा ऑबिट जापनीज मॉडेल आहे. 1978. 49 सीसीची बाईक फक्त. बापरे. होंडा कोएबिट सीसी याला MET सारखा लुक दिलेला आहे. होंडाची बाईक रिसर्चसाठी आलेला पहिला मॉडेल आहे. त्यामधला मॉडेल आहे. याच्यावरती इन्स्पायर होऊन बजाजने MET चालू केली होती. 49 सीसीची बाईक पण. फ्युएल टँक दिला गेलेला आहे. तुम्ही सायकलच वाटतं त्या काळातल्या बाईक. त्यामध्ये हेल्मेट लायसन्स लागत नव्हतं. 1982चं मॉडेल आहे. श्रीवल्लीनी इनफिल्डची मिनी बुलेट आहे. 200 सीसीचा मिनी मॉडेल बुलेट. आहे. 200 सीसीची बुलेट. इनफिल्डची क्रुसेडर आहे. व्हिलियरचे इंजिन लावले. हे 175 सीसीचा मॉडेल आहे. टायर वगैरे नवीन आहे. 1978चे मॉडेल्स आहे. पॅन्थर शक्ती हिरोपुकच्या ॲडव्हर्टाइजमेंटला आमिर खान फिक्स होते. 2002चं मॉडेल आहे. म्हणून मी त्या कॉलेजला न्यायला ही गाडी. याच फर्स्ट विदाउट क्लच मॉडेल आहे. फर्स्ट विदाउट क्लच मॉडेल म्हणजे स्कूटी झाली. स्कूटी गिअरमध्ये जायला टाकायचं. अरे भाई गिअर मध्ये. गिअर वाली स्कूटी. कुठे आहे 650 आले. गिअर कुठे आहे. कुठे आहे. ती वाली ती ब्लॅक वाली. ही गिअर वाली. अच्छा गिअर वाली स्कूटी. ही वाली ना ब्लॅक वाली. हिल्ली बसेल त्याच्यात. हिरो स्टायलन 4 स्टॉक मॉडेल आहे. हे हिरो होंडाचे CD100 आहे. जे अजून पण बघायला मिळतात. फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बंद झालेले मॉडेल्स आहेत. उलट्या साईडला ब्रेक आणि उलट्या साईडला गिअर दिले गेलेले पायामध्ये आणि मागे काय सारखा लुक दिलेला. 1950चं मॉडेल आहे. तिकडे दिलेला ब्रेक आहे. फर्स्ट गिअर सेकंड गिअर. रिक्षा सारखाच आहे तो मागचा. मायलेज कितीचा दिला. मायलेज कितीचा. 175 मायलेज काय किलोमीटर आहे बघ. हे रॉयल एनफिल्डचे बुलेट्स आहेत. ही 150 सीसीची बुलेट आहे. 350 सीसीची बुलेट आहे. 1990चं मॉडेल आहे. 1990चं मॉडेल. 1919 मॉडेल. हे इन्फी लिमिटेडचे मॉडेल्स होते. ज्यावेळेस रॉयल एनफिल्ड नव्हतं त्यावेळेचे. एक्सप्लोअर सिलोबस जुंडाप 1980चे मॉडेल्स आहेत. कधी बघितलं पण नव्हते. फर्स्ट टाइम बघतोय. देख सकते हो बाईक. सुवेगा मध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली मोपेड आहे. त्याच्या सीट खाली फ्युएल टँक दिलं गेलेलं आहे. सेम मॉडेल बनवलं होतं सम्राट सुवेगा. पण यंग जनरेशनला बाईकचा लुक होता म्हणून बाईकचा लुक दिला गेलेला आहे. सायकल आहे.
सायकल मोपेड आहे. पॅन्डल प्लस पॅन्डल प्लस ही जावा डबल सायलेन्सर मॉडेल आहे. तिच्या किक मध्येच गेअर दिला जायचा. मागे केलं की किक, पुढे केलं की गेअर. हिला फटफटी म्हणून पण ओळखलं जायचं. अरे ही आहे ना अजून पण चालू आहे अजूनही. ही जावाची मोपेड आहे. जावाची कसल्या मस्त वाटतं ती. हा एचडीचं कलेक्शन आहे. एचडीचे कोल 60 सीसीचे मॉडेल्स आहे. ही एचडीची ड्रीम बाईक आहे 250 सीसी. ब्रँड आहे. ही भारी वाटते ही बघ. लॅम्ब्रेटा 48 सीसीचं मॉडेल आहे. जे उलटे पेडल मारले की ब्रेक लागला जायचा. याच्यावरती इन्स्पायर होऊन किर्लोस्कर घाटगे पाटील यांनी कोल्हापूरमध्ये लक्ष्मी बनवली. अजून 2 मॉडेल्स बनवले. पिझ्झाज ग्लॅड 100 सीसीच्या मॉडेल्स आहेत. त्यामुळे त्यांना सेंटो नाव दिलं गेलेलं आहे. हे लॅम्ब्रेटा 150चे मॉडेल्स आहेत. इटलीचे मॉडेल्स आहेत. त्यामधले येलो वाला थोडा रिअर आहे. त्याच्या हँडलला लॉक आणि बॉडीला हेडलाईट दिली गेली आहे. तसं बाकीच्यांचं नाही आहे. 1958चं मॉडेल आहे. हे सायकल आहे. स्कूटर सारखा लुक दिलेला आहे. एवढीशी सायकल आहे त्या टायमाला दाखवला. ही लॅम्ब्रेटाची रिक्षा आहे. त्याच्या टायरचे हेडलाईट दिली जायचे आणि उडानचे डोर यायचे. त्यावेळेचे डोर उलट्या साईडून ओपन व्हायचे. त्याला सुसाईड म्हणून. हे लॅम्ब्रेटाची रिक्षा आहे. तिच्या टायरपाशी हेडलाईट दिली जायची आणि उडानचे डोर व्हायचे. त्यावेळेचे डोर उलट्या साईडून ओपन व्हायचे. त्याला सुसाईड डोर म्हटलं जायचं. म्हणजे आता जे रोल्स रॉय त्याचा यांचा बघून ते इथे डरवून ओके ओके. ठीक आहे. चेतक आहे एपीआय ऑटोमोबाईल प्रोडक्ट ऑफ इंडियाचं मॉडेल आहे. विजय सुपर सारखं सेम मॉडेल बनवलं होतं. सेमच विजय आहे सर्व. सुपर जेव्हा फर्स्ट वर्ल्ड कप विन झालेले सगळ्या प्लेयर्सला गिफ्ट केलेले मॉडेल्स होते 1983 मध्ये. हा बीएसए बॉन्ड ज्यांची ब्रुक बॉन्ड लेबल टी पावडर येते त्यांची फर्स्ट मोनो सस्पेन्शन मॉडेल. त्यानंतर त्यांनी डबल सीटर बीएसए घेऊन जायला लागेल बाबूला. बघ कसली वाटते. खतरनाक इंजिन आहे बघ तिला. 500 नंबरचे इंजिन पण आहे तिला. गिफ्ट केलेले मॉडेल्स आहे. पुण्याचे रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी दिलेले. त्यामुळे त्याची नंबर प्लेट बी चेंज नाही केलेली. बजाजचे तर कायनेटिक होंडा. ही पण आहे, ही पण आहे. ही चालू आहेत ना हा, अजून. ही पण चालू आहे. नाही दिसत नाही. नाही बंद झाली. नाही चालू. मॅन्युफॅक्चरिंग बंद झालंय. हे अजून पण बघायला मिळतात. हे सुझुकीचे मॉडेल. नाही आपण बघायला नाही मिळत. समुराय सुझुकी सुप्रा. सुप्रा सुप्रा हिला आता हे ॲरोचा लावला एक्झॉस्ट. स्नॅप काढायला लागेल हिचा. सुप्रा कलेक्शन आहे. टोरेओ सुप्रा बघ पहिले बाईक पण बनवायची. जापनीज मॉडेल आहे. खास जापनीज लोकांसाठी बनवलेला. कारण की त्यांची हाईट छोटी असते त्यामुळे भाई bike पहिले पण सुपरा देखो. सुप्रा देखो भाई. RX 100. तुमच्या इथेच आहे. Yamaha RX 100. सर्वात जास्त पिकअप देणाऱ्या बाईक्स आहे. हा सर्वात जास्त पॉवरट्रॉनिक टाका म्हणजे झालं काम. बच्चे ट्युनिंग करून आणली की अजून नाद नाही म्हणतात बाईकचा. टॉप मॉडेल येते ती. पण बॉबी पिक्चर मध्ये फेमस झाल्यामुळे कंपनीने त्याचं नाव बॉबी राजूत कंटिन्यू केलंय. बॉबी मूवी मध्ये यूज केली होती बाईक. राजू WFM पोलंडचं मॉडेल होतं. पोलंड. हेडलाईट साईन दिली गेलेली होती. सर्कलवाले पोलंडचे होते. स्क्वेअरवाले इंडियाचे होते. ओके. राजदूत. हे टीव्हीएसचं कलेक्शन आहे. बाईक स्कूटी मोपेड जे आता बघायला ही मिळतं. पेप्सी आहे समजा. ही काय विषय. ही पण झाली लेडीज. हे राजूच्या 175 सीसीचे मॉडेल्स आहेत. ही राजूच्या स्कूटरीला राजहंस नावाने ओळखलं जायचं. 1960चं मॉडेल. हे राजूचे सर्वात ओल्ड वाले मॉडेल्स आहेत. केरोसिनवर सुद्धा चालणारे मॉडेल्स होते. त्यामधले मॉडेल्स हे जेम्स कंपनीचं मॉडेल आहे. विलियरचं इंजिन लावलेलं आहे. सेकंड वर्ल्ड साठी बनवलेलं मॉडेल आहे. तेव्हा हे वापरले त्या ह्याच्यामध्ये हमल्यामध्ये. चालू नसते ना आता इथं. मॅचले जसं बीएसए ब्रिटिश सोल्जर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेऊन आलेलं. हे पण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आलेलं मॉडेल आहे. 350 सीसीचं इंजिन आहे. 1940चं मॉडेल आहे आणि जास्त हेवी असल्यामुळे त्याला 2 स्टँड दिले गेलेले. 98 सीसीची आहे बाईक ही. इकडे पण आहे वाटतं. अजून एक शेड आहे. बाप वा वा वा. किती आहे सर्व सायकलच वाटतं त्या. हे 1960चे मॉडेल. अंग्रेजांच्या काळातल्या पण पहिलेचे आहेत व्हाईट बाईक या. इंजिन वेगवेगळ्या ठिकाणी आजोबांची सेट सायकल करण्यात होती. आलेलं. मागच्या व्हीलच्या सायकल खाली इंजिन. हिरोचं लास्ट व्हील आणि एटलासचा फर्स्ट व्हील. ट्रायल साठी लावलेले सर्व इंजिन आहे.
बापरे इंजिन बघ. इंजिन बघा ड्रॅगला भाई हे जाम हे समोरून गाडी उचलणारच नाही इंजिनचा हे अवंतिका कॅल्क्युलेटर ज्यांचे आता AC-30 येतात ते ऑटोमोबाईल मध्ये गेलेत. राजस्थानमध्ये त्यावेळेस त्यांची कंपनी होती, त्यावेळेचे मॉडेलचे स्कूटर, मोपेड आणि छोट्या मुलांसाठी स्पोर्ट्स बाईक. मोहित ही बघ, ही तुला जमल. एक नंबर. ती घेऊन ये लोकांना. चल गेली मारू. ही फर्स्ट ही बाईक आहे. त्यावेळेची बॅटरी एवढी पॉवरफुल नसल्यामुळे त्याला पेडली दिले गेलेले आहेत. त्याच्या सीट खाली बॅटरी दिलेली आहे. 1986 चा मॉडेल. त्या काळात पण इलेक्ट्रिक होत्या का हे बॅटऱ्या? पियाजो व्हॅस्पाचं कलेक्शन आहे. इटलीचे मॉडेल्स आहेत. त्याच्यावरती इन्स्पायर होऊन कायनेटिकली लुना बनवली होती. लुना. ओके. येस. लुना, हा. Yes. ॲटलास अरे ज्यांचे ही तर आता आता चालू आहे ना मॅडम? हा ही? ॲटलास ज्यांचे Casino. आता सायकल्स येतात ते पहिले मोपेड बनवायचे. नाही. त्यामधले 2 मॉडेल्स आहेत 1970 चे. ओके. डार्ट स्वस्तिक डार्ट हे कोलकात्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेले मॉडेल्स आहेत. त्यांना देसी गाडी बोलले जायचं. कोलकात्याच्या बाहेर कधी चाले नाही. स्टेट लिमिटेड होते. बापरे. हा हे व्हॅस्पाचं कलेक्शन आहे. न्यू वाली व्हॅस्पा आहे. ही सर्वात ओल्ड वाली व्हॅस्पा आहे. तिच्या पायापाशी स्टेफनी दिली जायची आणि टायरपाशी हेडलाईट. हा, बरोबर. स्वच्छ झाली ना. MIT घाटावरती. चालू आहे तेच बोलतोय MIT. बजाज वायकिंग इंडियामधून एक्सपोर्ट केलेले मॉडेल्स होते. 500 मॉडेल्स काढले ते सर्व इंडियामधून एक्सपोर्ट केलेले. बजाज लेजेंडरी सनी बाईक. लाईटवेट मॉडेल आहे. त्या काळात सुपर बाईक नव्हत्या वाटतं. ती जबरदस्त. हिब बजाज कावासाकीच्या कोलॅबोरेशन मध्ये कावासाकी हिब कावासाकी नाही कावासाकी बजाज कावासाकीच्या कोलॅबोरेशन मध्ये एलिमिनेटर काढण्यात आलेलं. बजाजने आता एव्हेंजर म्हणून स्टार्ट केले. अव्हेंजर कावासाकी वाव. मस्त नाही अव्हेंजरच वाटते ती कावासाकी. बजाज इंडिगो स्ट्राइड किती सीसीची आहे ही बाईक? बजाजची रिक्षा आहे. 2008 पर्यंत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. तुमच्याकडेच बऱ्या सगळ्या आहेत. अरे कोलीवाड्यात बर्फ आणते. आहे काय? बजाज कॅरियर हुडी बाबा म्हणून आहे. होडी बाबा. हा होडी बाबा. माझी गाडी आहे. होडी बाबा. XCD 125 XCD Boxer. 125. कावासाकी आपण हे आत्ताचे मॉडेल वाटतं रे जास्त. आत्ताचेच वाटतं त्या. बंद झाले ते मॉडेल. बंद झालं ते ना XCD. ही बघ कावासाकी पाण्या कावासाकी असल्या पण कावासाकी बाईक काढायच्या बघ. माहिती आहे, पहिली गावासाठी अशीच ना आता नुसतं सुपर बाईक. नुसता H2. ते पहिले मग सुपर बाईक नव्हत्या काला KB 125. या अशाच होत्या सर्व. बजाजची हे पहिलेचे लोक वाटतं फ्लाय बाय नव्हती मारत. 100 D काय हे मामाच्या आता पण आहे ती पंच बेटा. पंच. हे बघ कसली वाटते. मी त्याचे या साईडून त्या साईडून निघन. हे सुझुकीचे मॉडेल्स आहेत. लव सुपर डिलक्स याची ॲडव्हर्टाइजमेंट मायकल ती जॅक्सन भारी बाईक वाटते. नाही, गाडी जबरदस्त. हे बघ कसली मस्त वाटते. छोटीशी कोण पण चालवते लहान पोरं. अरे मी तेच स्टँड पण बघा ना कसले. आपण छोटे छोटे पोरं चालवते. मग पाहिजे होती याला. हे बघ जीनवाले इंडियन मॉडेल आहे 1972 चं. बाईक आहे ही पण. सायकल बाईक आहे. सायकल बाईक. ते काय जास्त हेवी झाल्यामुळे manufacturing ही याच्यावर अंगावर पण उचलून घेऊन जाईन मी. ट्रॉफिक लागली तर सिग्नलला उचलून घ्या तिकडे ठेवून चालवत नाही परत. मेन काय माहितीये का फ्युल संपले की पॅन्डल मारायचं चालायचं बंद नाही पडायचं. नाही सर्वांना पॅन्डल नाही. हिला पॅन्डल आहे. हिला पॅन्डल आहे. त्याला पण आहे ना. त्याला पण आहे हा. सर्व तेच आहे. सुपर बाईक वाटते रे. बेनली मॉडेल वाटते. बेनली इंजिन ऑफचा बटन बघ. मॅडम बेनली मध्ये एक पण नाही काय? आणि बघ ना बँकेत जाऊन बघ. त्या गावात आणि पाण्यात ती बघ पाणी गल पाणी गल पाणी पाणी गल दुकानी पाणी गल. लंबी रेस का घोडा यो. कायनेटिक म्हणल्याचा मागचा टायर पंक्चर झाला की सायलेन्सर थंड होण्याचा वेट करायला लागायचा. खूप लेंदी प्रोसेस झाली होती. त्यानंतर त्यांनी व्हायटुके काढली होती. Y2K. टायर झालं गरम बंद डायरेक्ट. LML एड्रेनो स्पोर्ट्स बाईक आहे. हे बघ. राजू गिरनार लिओ नर्मदा गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेले मॉडेल्स आहे. गिरनार इंजिनियर्स थोडंने बनवलं होतं पण जास्त हेवी झाल्यामुळे त्याचं लायसन्स External त्यांनी वाटतंय. नर्मदाला दिलं. नर्मदाने सेम बजाजची कॉपी करून बजाज 150 तसं मॉडेल काढलं. फिर बजाजने त्याच्यावरती केस हे सर्व रिस्टोर केलेले मॉडेल्स आहेत. 6
650 गाड्यांचं कलेक्शन आहे. अजून 2 शेड होणार आहे. तुमचं रिव्ह्यू सजेशन काय? शकता ओल्ड मॉडेल गाड्यांचा सर्व कलेक्शन इथे म्युझियममध्ये बघू शकताय. पहिलेच्या काळातल्या गाड्या फर्स्ट टाइम बघतोय आता. काय कलेक्शन आहे गाड्यांचा, एक नंबर. बघू शकताय गाड्यांचा कलेक्शन. पैसा वसूल आहे, पैसा वसूल झाला बघून. तर चला, थंडी पण खूप लागते, आता निघूया. 2 अजून 700 cc ज्या बाईक आहेत ना त्या दुसरं शेड करणार आहेत ते बोलल्या. तर आता जे एवढ्या कलेक्शन आहे अजून 102 शेड होणार आहेत, त्याच्यामध्ये 700 cc बाईक ठेवल्या जातील. तर बघू शकताय पहिल्याच्या बाईक सर्व इंजन कुठे लावलेलं आहे सर्व. आता ह्या शेडमध्ये बघा, इकडे पण बाईक्स आहेत सर्व ओल्ड मॉडेल. इकडची लाईट लाव. कुठे आहे? तर हे दुसरे शेडमध्ये आता आपण आलेलो आहे. आता हे बघा सर्व बाईक. पहिलेच्या काळातले रिक्षाचे डोअर बघा उलटी साईडला ओपन व्हायचे आता. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच मिळतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता निघणार कारण कॅमेराची बॅटरी पण लो होतो आहे, पाऊस पण आलेला आहे. तर ब्लॉग मी इथे एंड करतो. तर चला, बाय बाय, टेक केअर. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.